रेखीव खरीव तब्येतीचा रामा कांबळे येळगोडचा महाराष्ट्र चॅम्पियन जय मल्हारला सराव करतो. एक उदयाला या लागलेला पोरगा आहे आणि खाशाबामध्ये बेणापूरचा महाराष्ट्र चॅम्पियन अशी लढत चालू होते आहे. सोनबा खालून वरती आला. कृष्णराज महाडिक से उपस्थित होत आहे. यांचं ताजबाग केसरी मैदानामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. कृष्णराज महाडिक साहेब उपस्थित झालेले युथ आयकॉन माननीय कृष्णराज महाडिक यांचं ताजबाग केसरी मैदानामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. ज्या घराण्याने खऱ्या अर्थानं कुस्तीचा वसा आणि वारसा जोपासला असे कृष्णराज महाडिक साहेब वेलकम वेलकम वेलकम. आप आए बाहर आए. एकाच्या बाजूला नाथा पवार सोनबा गोगारे प्रेक्षणीय लढत चालू आहे. 5 अभिजित देवकर, सुशांत तांबोळकर, 6 नंबर मोहिन पटेल, अजित पाटील. पैलवान आपण तयार राहा. 4 आणि 3 नंबर आपण तयार राहा. धीरज डोंगरे साहेब भोगावती साखर कारखान्याचे संचालक यांचे पुरस्कृत कुस्ती विघ्नेश केसरकरवाला हातवरती विघ्नेश समाज आणि महेश कोंबडे बाजावरती कुस्ती केंद्र. कृष्णराज महाडिक साहेब मैदानावरती आलेले आहे. संसद रत्न खासदार मुन्नासाहेब महाडिक यांचे चिरंजीव आणि सांगितलं हो 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 हो. खरोखर या महाराष्ट्राच्या कुस्तीला प्रेरणा देणारं घराणं, महाराष्ट्राची कुस्ती परंपरा जपणारं आणि जोपासणारं घराणं कृष्णराज महाडिक साहेब आखाड्यावरती आले. इतकंच नाही, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ते खेळाडू आहेत आणि वडील पैलवानी होते. ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पियन आणि खासदार रत्न पुरस्काराचे मानकरी मन्ना माडिक साहेबांचे चिरंजीव आहेत. अभिनंदनाला कृष्णराज महाडिक शाबास. या कुस्तीनं दिल दिलं, धाडस दिलं आणि लढण्याची ताकद दिली. कृष्णराज साहेब आपको देखा तो याद आया आने वाला पल, ऐसा लगता है सब भूल गए गुजरा कल. आपल्याला बघितलं तर आठवण येते येणाऱ्या काळाची, पण येणारा काळ आपला असणार आहे. जोरात सर मंचावरील पाहुण्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. प्रथमतः मी या ठिकाणी DYSP माननीय सरदार नाळे साहेब यांना विनंती करतो की महाराष्ट्र केसरी आणि शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित पैलवान विष्णू तात्या जोशीलकर यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांनी सन्मानित करावं. DYSP सरदार नाळे साहेब महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर यांचा सन्मान. जरासं इकडे मी लक्ष देतो, आपण थांबा. ठीक आहे ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी ऑलिम्पिक मध्ये स्वर्ण पदक विजेते असणारे पद्मश्री मुरलीधर पेटकर यांचा सत्कार पैलवान विष्णू तात्या जोशीलकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्र बबलू सुतार पद्मश्री मुरलीधर पेटकर यांचा सन्मान करा. विष्णू तात्या आपल्याला विनंती आहे की आपण पद्मश्री मुरलीधर पेटकर यांचा सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित करावा. त्याचबरोबर RTO चे अधिकारी माननीय निलेश ठोंबरे साहेबांना मी विनंती करतो. ऑलिम्पिक
पदक विजेते आणि इकडच्या बाजूला बाबा नंबर किती आहे तो माननीय 21 खासाबा जाधव यांचे चिरंजीव रणजित जाधव यांचा सन्मान आपण या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन करावा अशी विनंती आहे. त्याचबरोबर मी रोहित माननीय रणजित जाधव साहेब यांना विनंती करतो या मैदानात उपस्थित असणारे हिंद केसरी पैलवान आणि ज्यांनी 4थ्या नंबरची कुस्ती पुरस्कृत केली आहे ते माननीय पैलवान संतोष वेताळ यांना आपण सन्मानित करावं. माननीय रणजित जाधव साहेब यांना विनंती आहे. सन्मान चिन्ह ओंकार पाटील आणि शेडगेवाडी पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही सन्मान. जोडीदाराला 17 नंबर युवराज गुळवे बारामती कुस्ती केंद्र. युवराज हातवरती मी रामानंतर वारणात आली. बोला. सेना केसरी पैलवान गुंडाजी पाटील यांना विनंती करतोय या ठिकाणी उपस्थित असणारे पैलवान हिंद केसरी पैलवान संतोषजी वेताळ यांना आपण कोल्हापुरी फेटा सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावा. आजचा एक योगा आहे ज्याने 1952 साली भारत देशाला त्याचबरोबर मी युथ आयकॉन असणारे माननीय कृष्णकांत महाडिक यांचाही सन्मान, ज्यांची घराण्याची पैलवानांची परंपरा, ज्यांचे आजोबा पैलवान भीमरावजी महाडिक, त्याचबरोबर वडील राज्यसभेतील विद्यमान खासदार माननीय पैलवान धनंजय उर्फ मुन्ना महाडिक साहेब आणि यानंतर माननीय कृष्णकांत महाडिक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान या ठिकाणी डीवायएसपी माननीय सरदार नाळेसाहेब करतात. सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतो आहे. संग्राम कांबळे सर, आजचा सुवर्ण योगायोग आपण फार चांगला साधलेला आहे. ब्रॉन्झ पदक मिळवून देणारे ऑलिम्पिकचे खाशाबा जाधव 52 किलो गटाला 1952 साली आणि त्यात त्यांचे चिरंजीव रणजित जाधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नंबर काय आहे तो अमोल भाऊ? पैलवान कोण विजय झाला जरा? याचबरोबर या ठिकाणी आरटीओ ऑफिसर माननीय निलेश ओंबरे साहेबांना मी विनंती करतो उपस्थित असणारे महाबली पैलवान गजराज कांबळे यांचाही आपण सन्मान करावा. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन महाबली पैलवान गजराज कांबळे यांचाही सन्मान. अरे वा. राहुल अलदर पैलवान विजय झालेले आहेत. प्रथमेश गुलाव, चला आपण लवकर या. हा आणि प्रथमेश गुलाव वारणा शुभम निकम शव्वा खेळ आलेला आहे. नंबर 3च्या कुस्तीचे पुरस्कर्ते सोमनाथ भाऊ चव्हाण यांचे चिरंजीव अमर चव्हाण, आपण मानसन्मानासाठी व्यासपीठावरती या. पुकार दिलेला 20 नंबर प्रथमेश गुलाव. चला वारणा, चला लवकर. आता कुस्त्या खिवतेला आणि रेखीवता अशा आलेल्या आहेत. काय चाललंय कळू द्या. कोण पैलवान इतिहास आहे करूया. या ठिकाणी कोल्हापूरची कुस्तीची परंपरा ज्यांनी पुढे आणली ते चित्रपटाच्या द्वारे अभिनय करणारे पैलवान विराट मडके यांचा सत्कार पैलवान विष्णुदादा जोशीकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. हा पंच म्हणून बाबा शिरगावकर कोपाडेकर इंटरनॅशनल पैलवान आणि प्रथमेश गुलाव वारणा हातवरती प्रथमेश आणि तात्या घोले शव्वा खेळा. माननीय ओंकार पाटील शेडगेवाडी आपला जोडदार आला. पैलवान विष्णू जोशीकर तात्या यांना विनंती करतो सिने अभिनेते माननीय विराट मडके यांचा आपण सन्मान करावा. आणि कल्ले सर नंबर 3च्या कुस्तीचे पुरस्कर्ते सोमनाथ भाऊ चव्हाण यांचे चिरंजीव अमर भाऊ आलेले आहेत.
त्यांनाही मानसन्मानासाठी व्यासपीठावर घ्या, निमंत्रित करून घ्या. आलेच बघा. चौगले सर, हो बोला. आपल्याला एक विनंती आहे. नियोजनामध्ये आपण आहातच. आता आपली मुख्य पुरुषांची कुस्ती नंबर 3, 4, 5 जर आपल्याला लावायचे असतील आणि महिलांच्याही 3, 4, 5 नंबरच्या कुस्त्या लावायच्या असतील तर आपण त्या लावू शकाल. आणि यानंतर ते झालं की थोडा वेळ आपण या ठिकाणी राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांचा पोवाडा याच मैदानात ऐकणार आहोत. आणि ज्यांनी या कुस्ती मैदानाचं आयोजन केलं ते पैलवान संग्राम कांबळे, हे सर्वांचं स्वागत आणि प्रास्ताविक किंवा उद्देश या मैदानाच्या आयोजना पाठीमागचा व्यक्त करतील. मान्यवरांच्या शुभेच्छा. आणि त्यानंतर पहिल्या महिला 2 नंबर 1 नंबर कुस्ती होणार आहे. याची आपण दखल घ्यावी. हे पहा, या मैदानासाठी उपस्थित होत आहे ज्यांनी आज 1 नंबरची कुस्ती पैलवान पृथ्वीराज पाटील आणि भारत मधले अशी कुस्ती पुरस्कृत केली. असे सिद्धेश्वर उर्फ फंचवांना गायकवाड उपस्थित होत आहेत. वेलकम वेलकम वेलकम. बनवडीवरून उद्योजक सिद्धेश्वर उर्फ फंचवांना गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. संग्राम भाऊ कांबळे त्यांना मैदानावरती घेऊन येत आहे. दीपक पडोळे बारामती महाराज चॅम्पियन, अभिजित भोसले शितूर महाराज चॅम्पियन. आणि नाथा पोवार सोनबा गोंगाणे या कुस्तीतल्या विजेत्या मल्लाला अमोल भाऊ मधलेंच्याकडून 200 रुपयाचे इनाम. आणि प्रथमेश गुरुच्या कुस्तीला विजेत्या होणाऱ्या मल्लाला मधले भाऊंच्याकडून 200 रुपयाचे इनाम आहे. हे लोखंडे सर आणि इकडच्या बाजूला सोनबा गोंगाणे नाथा पवार गुणावरती कुस्ती लावलेली आहे. गुणावरती इंद्रजीत मोळे गंगावेश, अभिजित देवकाते बारामती. हो, आणि उपस्थित होत आहेत सिद्धेश्वर उर्फ फंचवांना गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन होतंय. आणि बाबलो सुतार विजय झाला संपलेल्या कुस्तीमध्ये. चांगल्यावरती चांगला विजय मिळवला पैलवान बबलू सुतार विजय झालेला आहे संपलेल्या कुस्तीत. एक तगडी कुस्ती चालू आहे. बघण्यासारखी कुस्ती आखाड्यात चालू आहे. डाव प्रतिडाव चालू आहे. नाथा पवार विरुद्ध सोनबा गोंगाणे अशी कुस्ती चालू आहे. मैदानावरती येत आहेत सिद्धेश्वर उर्फ फंचवांना गायकवाड ज्यांनी आज 1 नंबरची कुस्ती पुरस्कृत केली. असे फंचवांना गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत त्यांचे सर्व सहकारी उपस्थित झालेले आहेत. उद्योजक तुषार डिंगरे खानाबो, सुशांत तांबोळकर, आपण माझ्याकडे संपर्क साधा. सुशांत तांबोळकर ताबडतोब आज सोनबा गोंगाणे आणि नाथा पवार गुणावरती कुस्ती चालू झालेले. पलीकडच्या बाजूला अवधूत चौगलेंची कुस्ती गुणावरती चालू आहे. अवधूत इकडच्या बाजूला बाळासाहेब सुतार सर गुणावरती कुस्ती चालू आहे. वसंत लांडगेंच्या समोरची कुस्ती गुणावरती चालू आहे. पैलवान पंच पैलवानाला सूचना द्या. गुणावरती आहे. हो, विशाल शेलार युवा उद्योजक यांचा सत्कार पैलवान राहुल नांदगर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो आहे. शबास 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 शबास. पंचाचा निर्णय बाळासाहेब सुतारने गुणावरती निकाल दिला.
आणि पैलवान नाव काय? सिद्धेश्वर गायकवाड पंचवांना त्यांच्या समवेत उद्योजक तुषार दिगणे असे मान्यवर खरे होते. या मैदानाचे आयोजक पैलवान संग्राम भाऊ कांबळे.